नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, हा खादाड बोका मुलांची शाळा सुरू होईपर्यंत राहणार आहे त्याच्या कोकणातल्या गावी। आता गावी असल्यावर तर हा ससुला झाडं, फुलं, फळं, चंद्र, सूर्य, तारे दाखवून स्वतःच्या व्हिडिओची लेंथ वाढवतो। मंडळी, तुम्ही बोलाल काय तू पण प्रत्येक पॉडकास्ट मध्ये सांगत असतेस, आम्हाला माहिती आहे, पण काय करणार हो मंडळी, हा माणूस काही केल्या सुधारायचं नाव घेत नाही आहे। वेगळं काहीतरी दाखवायचं तर नाही, हा तेच दाखवून रटाय व्हिडिओ बनवतो। आता त्याच्या व्हिडिओ मध्ये जे दिसणार त्याच्यावरच तर मी बोलणार ना। तर गेल्याच आठवड्यात ससुला गेला होता खेकडे पकडण्यासाठी। आता खेकडे पकडून आणले तर त्याची रेसिपी तर बनणारच ना। मग काय, ससुल्याने नाव दिलं की आता मी गावी आहे तर गावाकडची रेसिपी म्हणजेच खेकड्याचा रस्स्याची रेसिपी गावच्या स्टाईलने। ससुला बोलला, ससुली तुम्हाला खेकड्याचा रस्सा बनवून दाखवणार आहे गावच्या स्टाईलने। आता मंडळी, मी या माणसाच्या नावाने खेकड्याची रेसिपी सर्च केली तर मला जवळ खेकडा या टॉपिक वरती 13 व्हिडिओज दिसले। दरवर्षी हा माणूस गावी जातो तेव्हा आईकडून खेकड्याची रेसिपी बनवतो, मग थोडे खेकडे नेतो टनवेलला। तिथे गेला की ससुलीला बनवून दाखवायला सांगतो त्यांच्या स्पेशल कांदे बटाटे मसाला वापरून। ह्यांच्या प्रत्येक कालवनाच्या रेसिपीमध्ये हे लोक तोच यांचा कांदे बटाटे मसाला वापरून दाखवतात आणि त्यात कांदा खोबऱ्याचं वाटप हे असतेच। आता 13 वेळा यांनी ती रेसिपी दाखवली आहे, तरी पण आता यावेळी परत दाखवण्याची खरंच काही गरज होती का, की उगाच आपलं काही कॉन्टेंट नाही म्हणून काही दाखवत बसायचं। ह्या लोकांना वेगळं असं काही दाखवायचं नसते, रिपीट एकाच गोष्टीला दाखवून यांना डॉलर्स छापायचे असतात त्यावर। मंडळी, या ससुलीला असं वाटते की ही खूप मोठी विद्वान आहे, हिला खूप जास्त अक्कल आहे। खजुराज रेसिपी आणि खर्चना खत्रे, धनजीव पकूर तर हिच्या समोर काहीच नाही आहेत, हीच एक मोठी सुगरण आहे। ही ससुली रेसिपी तर असं सांगत होती जसं काहीतरी नवीनच बनवून दाखवते। आता हा आबूटाबूट पाऊस म्हणजे काय असतं हो नेमकं मंडळी, मला प्लीज कॉमेंट करून सांगा। हा मी हा शब्द असा कधी ऐकला नव्हता आजपर्यंत, पण याच्या व्हिडिओ मध्ये आबूटाबूट पाऊस 10-15 वेळा ऐकला म्हणून विचारलं। फुकट तिथे प्रकट ससुली बोलते काय तर कोकणात किती मजा आहे बघा, फणस खायला भेटतात, आंबे खायला भेटतात। काय ग ससुली, तो फणस आंबा माणसं आहेत का तुला भेटायला? हा ससुला खेकडा थाली बघून बोलतो मस्त मेजवानी आहे, त्यावर दीडशाने ससुलीने लगेच उपदेशवाणी केली की मेजवानी काय, रोज रोज काय कोण चांगलं देणार नाही आहे खायला, कधीतरी मसूर डाळ आणि पापडवर पण भागवायचं। अगं बाई, पूर्ण एप्रिल मे महिना तुम्ही नवरा बायकोंने गावी फुकटच्या मेजवान्या केल्यात, ते पण ह्याच्या त्याच्याकडे जाऊन खादडलत, विसरलीस का? आता काय बोलायचं या लोकांना मंडळी, तुम्हीच सांगा। एवढा एप्रिल मे महिना या लोकांनी ह्याच्या त्याच्याकडे जाऊन फुकटची खादाडी केली, वर निर्लज्ज बाई बोलते काय तर कधीतरी मसूर डाळ आणि पापडवरती भागवायचं। आता संध्याकाळी तर टोपली घेऊन शेतात गेले होते लोक, ती खांजू हातात कोयता घेऊन मातीवर मारत होती, पण यांना फक्त व्हिडिओची पडली होती। ती मुलगी लहान आहे, तिला काय समज नाही, तिने हातावरती जर तो चुकून मारला असता कोयता तर कितीला पडला असता। पण निर्लज्ज लोकांना काही नाही घेणं देणं त्याच्याशी, यांना फक्त यांच्या व्हिडिओची पडलेली असते। उगाच आपलं 10-15 मिनिटं काहीतरी करायचं कॅमेरा समोर उभं राहून आणि तेच अपलोड करायचं। तिथे शेतात पण निर्लज्ज माणूस फणस खात बसला होता। पहिला गरा तर या ससुल्याने त्या पादुडीला दिला, त्या खांजूने हात पुढे केला पण तिला दिलाच नाही, तिला घे असं बोलला। हा माणूस ना मुलांमध्ये पण भेदभाव करत असतो नेहमी। असा कसा रे तू ससुल्या? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा। यांच्याकडे काहीच कॉन्टेंट नसलं की हे लोक जातात कोणाच्याही घरी। ससुला बोलतो, मागे मी व्हिडिओ बनवला होता एका गावात, पण ते व्हिडिओ करप्ट झाले होते। अरे ससुल्या, तसं पण ते करप्ट नसते झाले ना तरी तू व्हिडिओ परत बनवलाच असता रे। खेकड्यावरच तू एवढे 13 वेळा व्हिडिओज बनवले आहेस, तरी पण तू परत यावेळी बनवला, मग ते करप्टेड व्हिडिओचं कुठे घेऊन बसलायस रे तू? मंडळी, ही ससुली ना नुसती प्रमोशनच्या फुकटच्या साड्या नेसते आणि गावी जाऊन मिरवत असते। ह्या दोघांचं बरं आहे,
मुलांना ठेवायचं आजीसोबत, मग खादाड ससूला ससुली मोकळे गाव हिंडायला. ते सकाळी बघा मंडळी गुरांना सोडतात चरायला, मग संध्याकाळी ते येतात परत. तसेच हे दोघं आहेत. ते एक शाळा होती, पण त्या शाळेची अवस्था खूप विकट दिसत होती. हा माणूस कोकण करतो, पण कोकणात काहीतरी सुधारणा करावी, आपण काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यावा, तर नाही, नुसतं कोकण दाखवायचं, कोकणाचं नाव वापरायचं आणि त्याच्यावरती डॉलर छापायचे. एवढे मात्र या लोकांना छान जमते. ह्यांचं असं आहे, हे लोक घेऊन जातात 2 बिस्किटचे पुडे, पण खाऊन येतात कोंबडी वडे. रोज मेजबानी नसते सांगून तिसऱ्या दिवशी एस फॉर ससुले फॅमिली गेले होते खाजनात शिंपले काढायला, आणि त्याच शिंपल्यांचं ससुलेच्या आईने बनवलं होता रस्सा. काय लोक आहेत ना हो मंडळी ही, फुकटचं नॉनव्हेज खाण्यासाठी काय काय करत असतात. अर्धी कोणतरी यांनी मुळे गोळा केले होते, तरी मध्येच कालवं पण काढत बसले होते. वर निघताना ससूला असं पण बोलला की आम्ही परत येणार आहोत शिंपले गोळा करायला. सगळं फुकटचं फक्त यांनाच हवं. बाकीच्या लोकांनी पण त्या गोष्टीचा फायदा उचलावा, त्यांना देखील मिळावं अशी या लोकांची दानत नाही. सगळं काही फुकटचं यांनाच हवं. परतीचा प्रवास करताना रस्त्यावर आंब्याचं झाड होतं, त्याला आंबे लागले होते. तो देखील या माणसाने दगड मारून काढला. वर ससुली बोलते त्या खांजूला, आईला काय नेम आहे पप्पासचा. पप्पास? अगं बाई ससुली, किती पप्पास आहेत त्या मुलीचे. काय हो मंडळी, हे लोक प्रत्येक गोष्टीला स का लावतात. तो स लावणं गरजेचा असतो का? म्हणजे अननस, मामीस, बहिणीस, ताईस, वहिनीस. आणि ऐक ना का ससुली, तू ते बोललीस ना ससुल्याचा नेम 1 नंबर आहे, तर त्याला नेम तर येणारच ना. दुसऱ्यांच्या शेतात चोरून आंबे घेऊन येतो, करवंद आणतो, हेच तर तो सुरुवातीपासून करत आला आहे, त्यामुळे त्याचा नेम एकदम परफेक्ट आहे. त्याच व्हिडिओच्या शेवटी ससुल्याची टेप परत सुरू झाली. मी हे सगळे व्हिडिओज मेमरी जपण्यासाठी करतो. मी तुम्हाला इथे राहून अजून कोकणातली लाईफस्टाईल दाखवणार आहे, कोकणात शेती कशी करतात ते दाखवणार आहे. आता मंडळी अजून 4 महिने तरी हा ससूला कोकणातल्या गावीच मुक्काम करणार आहे वाटते. आणि जर हा ससूला गावी राहिला तर याला कॉन्टेंटची काहीच कमी नसते. ह्या ससुल्याच्या आईने कैरीचं लोणचं बनवून दाखवलं होतं. खरं तर फास्ट फॉरवर्ड मध्ये 3 ते 4 मिनिट मध्ये ती रेसिपी दाखवू शकला असता. हा दुसरा काहीच कॉन्टेंट नव्हता म्हणून कसं तरी फक्त 18 मिनिटं तो व्हिडिओ खेचला आणि त्याच्यामध्ये फक्त आंब्यापासून बनवलं लोणचं ह्याच टॉपिक वरती व्हिडिओ केला. हा माणूस ना कुठे कुठे काय काय करायला जातो ना मंडळी, मला खरंच कमाल वाटते याची. मला तर असं वाटते ह्याच्या जगण्याचा मंत्र हाच आहे, फुकट तिथे प्रकट आणि खाण्यासाठी जन्म आमचा. आता हेच बघा ना, हा माणूस खतरो के खिलाडी बनून त्या ससुलीला स्कूटीवर बसवून डबल सीट गेला होता इकडे पकडायला. एवढं रिस्क घ्यायची खरंच गरज होती का? आणि अशा ठिकाणी त्या साडी नेसलेल्या ससुलीचं काय काम होतं? रस्ता एवढा खतरनाक आहे बोलत होता हा, तरी व्लॉगिंग करणं काय थांबवत नव्हता. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहा है. खरं बोलू का मंडळी, हा ससूला पण ना युरोपियन मातोश्री टोमल आणि पत्रास्टेच्या केअरटेकर सारखाच आहे. बॅकडेटेड व्हिडिओज टाकत असतो. आता त्या खांजूच्या बर्थडे निमित्त व्हेज बिर्याणी बनवली होती असं ससुली बोलत होती. त्याच सोबत आमरस पुरीचा पण बेत होता. आता पहिली गोष्ट तर ससुली, ती व्हेज बिर्याणी असा काही प्रकार नसतो बरं का. तू जो बनवला होता ना तो पुलाव आहे. मला तर असं वाटते मंडळी, या दोघांनी त्या मुलांना पण व्लॉगिंगचा किडा डोक्यात टाकलाय. आजकाल तर हे लोक सरळ कॅमेरा त्या मुलांच्या हातात देतात आणि मग ती मुलं सांगतात की मम्मी हे करतेय, पप्पा ते करतायत. ह्या लोकांकडे बघून उद्या मोठी झाली की ती मुलं पण तेच करतील मला असं वाटते. लहानपणापासूनच आई वडिलांना घरी बसून हातात कॅमेरा घेऊन फुकटचे पैसे कमवताना बघितलंय त्यांनी. त्यामुळे घरी बसून जर पैसा कमवता येत असेल तर मग ते बाहेर जाऊन जॉब तरी कशाला करतील. शेवटी ह्या ससुल्याने काय केलं, 9 to 5 जॉब जमत नव्हता करायला म्हणून व्लॉगिंग निवडलं आणि स्वतःची पर्सनल लाईफ डॉलर्स साठी विकली. खांजूच्या बर्थडेच्या व्हिडिओ मध्ये बघा मंडळी, ही ससुली ना त्या सासूबाईंची खिल्ली उडवत होती. मी या बाईला खूप वेळा बघितलं आहे, ही नेहमी सासूबाईंची खिल्ली उडवत असते. ह्या ससुलीचा असा गैरसमज आहे की हिला सगळी अक्कल दिली आहे देवाने आणि ती सासू गावी राहते म्हणून तिला काही समजत नाही. आता वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी ससुले फॅमिली निघाली फिरायला.
खायचं प्यायचं, व्हिडिओ बनवायचे, अपलोड करायचे आणि डॉलर्स कमवायचे एवढंच या लोकांना येतं. आणि वर शेवटी निर्लज्जासारखं बोलायचं काय तर हे व्हिडिओ मी फक्त मेमरी जपण्यासाठीच केले आहेत. लोकांनी काही प्रश्न विचारले, काही सजेशन दिलं की लगेच त्यांना ब्लॉक करायचं. खरं तर लोकांच्या जीवावरतीच ही सगळी यांची मजा सुरू आहे, पण यांना त्याची किंमत नाही. आता काय बोलावं या फुकट तिथे प्रकट ससुले फॅमिलीला, तुम्हीच सांगा मंडळी मला कॉमेंट करून. आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.